दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात त्यांचे पुत्र रितेश देशमुख भाऊक झाले। तर कार्यक्रमात काकांच्या भक्कम पाठबळाचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलं। महाराष्ट्राच्या राजकारणाला काका पुतण्याचं नातं काही नवं नाही। दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात त्यांचे पुत्र रितेश देशमुख भाऊक झाले। रितेश यांनी मात्र यावेळी एक गोष्ट आवर्जून सांगितली, ती म्हणजे त्यांचं आणि त्यांच्या काकांमधलं नातं। अमित, धीरज आणि रितेश यांचे काका दिलीपराव देशमुख, सहकार महर्षी अशी ओळख असलेल्या दिलीपरावांविषयी बोलताना रितेशचे डोळे पाणावले। विलासराव देशमुखांना जाऊन 12 वर्ष झाली तरी त्यांची उणीव भासू दिली नाही ती काकांनीच, असं सांगताना रितेशला भरून आलं। आज साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्ष झाली। थोडीफार उणीव नेहमीच भासते। काकांना बऱ्याचशा वेळेस बोलता आलं नाही, पण आज मला वाटतं की सर्वांसमोर मी सांगतो, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रचंड प्रेम करतो आणि काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण आज ह्या स्टेजवरती आहे। रितेशने स्वतःला लाभलेल्या काकांच्या भक्कम पाठबळाचं तोंड भरून कौतुक केलं। मग जयंतराव पाटलांनाही याविषयी बोलायचा मोह आवरला नाही। काँग्रेसचं बरं आहे, काका पुतण्या नातं तुम्हाला जरा धार्जिनं दिसतंय। दिलीपराव देशमुख साहेबांचं नेतृत्व इतकं उत्तमपणाने ते नेतृत्व करतायत, पण त्यांचे आणि अमित भैयांचे आणि त्यांच्याबरोबरच्या सर्वांचे संबंध देखील तेवढेच मधुर आहेत। शेवटी व्यक्तिगत नातं टिकवताना राजकारणात कुणी कसंही वागलं तर चालतं, पण व्यक्तिगत नातं तोडण्याची भूमिका राजकारणासाठी कधी कोणी घेता कामा नये। पण आता त्याही गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत। या निमित्तानं महाराष्ट्रातील काका पुतण्याच्या नात्याचा इतिहास डोळ्यासमोर तरळून जातो। महाराष्ट्राला पेशवाईपासून काका पुतण्याचा इतिहास आहे। सध्याच्या राजकारणातली काका पुतण्याची उदाहरणं पाहिली तर यादी मोठी आहे। बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, अजित पवार, गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, अवधूत तटकरे, अनिल देशमुख, आशिष देशमुख, जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर अशी काका पुतण्याची जोडी महाराष्ट्रानं पाहिली आहे। एकीकडे राजकारणात काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष पेटलेला असतानाच रितेश देशमुख, अमित देशमुख, धीरज देशमुख आणि त्यांचे काका दिलीपराव देशमुख यांच्यातले हे भावुक क्षण राजकारणापलीकडील नाती जपतात। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।